डिझेलचे रेट वाढले की भाजीचे रेट वाढतात, ट्रान्सपोर्टचे खर्च वाढतात, याच्यानी भाजीचे रेट वाढतात. त्यामध्ये नुकसान कोणाचा होतो? जो आम नागरिक आहे, जो 200 रुपये कमवतो आणि त्याच्यामध्ये पेट्रोल 130 रुपये होते, जो 100 रुपये होतं ते 130 रुपये होते, त्यांच्या खिशातला थोडासा फटका पडतो. आता डिझेलचे रेट, पेट्रोलचे रेट वाढले तर आम नागरिकांचे रोजे पण वाढल्या पाहिजे. हॅलो, माझं नाव राजू देशमुख आहे. मी BTB मार्केटमधला एक व्यापारी आहे व तिथं मी कामही करतो. गोष्ट अशी आहे की डिझेल आणि पेट्रोलच्या दरवाढीमुळे जे शेतकरी शेतातला आपला माल आणतात त्यांना पर्यायी डिझेल व पेट्रोल उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या मालाच्या भावावर फटका बसत आहे आणि वेळेवर माल बाजारपेठेत येत नसल्यामुळे त्यांचा माल कमी भावात विकत आहे. वरतून आमच्या मार्केटमधले जे लेबर, हमाल आणि शेतकरी परगावातून येतात त्यांनाही त्याचा फटका बसत आहे. परिणामी शेतकऱ्यांना त्याच्या भावाचा बदला मिळत नाही, त्यांना मालाचा मोबदला बरोबर मिळत नाही. डिझेल पेट्रोल दरवाढीमुळे तो पैसे देऊनही पेट्रोल डिझेल मिळत नाही. टंचाई असल्यामुळे शेतकऱ्यांना, ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना त्याचा फार मोठा फटका बसत आहे. परिणामी मी बाहेरगावी गेले असल्यामुळे मी एक व्यापारी आहे. मी बाहेरगावी गाडी घेऊन गेला असता मी 12 पेट्रोल पंप फिरलो, पण मला 12ही पेट्रोल पंपावर एकही डिझेल दिलेलं नाही. डिझेल असून सुद्धा त्या पेट्रोल मालकांनी मला डिझेल देण्यास नकार केला. जेव्हा मी त्याला 100-200 रुपये त्याच्या कर्मचाऱ्याला खिशात टाकले तेव्हा त्यांनी मला 10-10 लिटर डिझेल दिला. कसा तरी मी नागपूरला परतलो, नागपूरवरून मंडळात आलो. याच्यावरून असं सिद्ध होते की डिझेल व पेट्रोलच्या शॉर्टेज असल्यामुळे शेतकऱ्यांना, ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना याचा फार मोठा फटका बसत आहे. परिणामी शेतकरी याच्यामुळे गाढ झालेले आहेत, त्यांच्या मालाचा मोबदला मिळत नाही, त्यांच्या मालाचे हाल होत आहेत. परिणामी सरकारने अशी व्यवस्था करावी की सर्वसामान्यांना डिझेल व पेट्रोलची कमतरता पडू देऊ नये, पण सर्रासपणे जो पेट्रोल पंप आहे त्यांनी आपल्या वेळेत वेळ काढून शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना त्याच्या पेट्रोलचा पुरवठा करण्यात यावा, असे सरकारला विनंती आहे माझी.